तर आपण समजून घ्यावे की आपले चॅनेल ओव्हरलोड झाले आहे. आपले चॅनेल जेव्हा ओव्हरलोड होते तेव्हा आपल्या व्हिडिओवर 10, 15, 20, 25 असे व्ह्यूज येतात आणि आपल्या चॅनेलवर व्ह्यूज येणे थांबते. म्हणजे YouTube आपल्या चॅनेलला लॉक करते. लॉक केल्याच्या नंतर YouTube आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन लोकांना पाठवत नाही, म्हणजे आपल्या चॅनेलवर व्ह्यूज कमी येतात. YouTube आपल्या चॅनेलला लॉक करून सोडते. म्हणून हे का सगळे होते, तर आपले चॅनेल ओव्हरलोड झालेले आहे. तर मित्रांनो, आपले चॅनेल ओव्हरलोड का होते, तर त्या गोष्टीचे दोन कारण आहेत. पहिलं कारण की आपण ह्या दोन चुका करतो, त्यामुळे आपले चॅनेल ओव्हरलोड होते. आपल्या ओव्हरलोड झाल्याच्या नंतर नंतर हळूहळू आपल्या चॅनेलवर व्ह्यूज येणे कमी होते व व्ह्यूज येणे कमी झाल्याच्या नंतर हळूहळू हळूहळू सबस्क्राईब सुद्धा कमी. आपले जेव्हा चॅनेल ओव्हरलोड होते तेव्हा आपले चॅनेल मॉनिटाईज सुद्धा होणार नाही. आपण त्यावर पैसे सुद्धा कमवू शकणार नाही, कारण आपल्या चॅनेलचे व्ह्यूज जास्त येत नाही. आपल्या चॅनेलचे इम्प्रेशन YouTube जर सर्वांना पाठवतच नसेल तर आपल्या चॅनलवर व्ह्यूज येणार नाही, आपले सबस्क्राईब सुद्धा वाढणार नाही आणि ह्या सगळ्या कारणामुळे आपले चॅनेल नंतर मॉनिटाईज सुद्धा होणार नाही. आणि आपण YouTubeवर येतो तेव्हा आपण विचार करतो की आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकू आणि व्हिडिओ टाकल्याच्या नंतर पैसे कमवायला सुरुवात करू. परंतु मित्रांनो, जेव्हा आपले चॅनेल ओव्हरलोड होईल तेव्हा आपण एक पैसाही कमावू शकणार नाही किंवा YouTube आपल्याला एक रुपया सुद्धा देणार नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टेड होणार आहे. आपले जर चॅनेल ओव्हरलोड झाले असेल तर ओव्हरलोड आपण कशा प्रकारे हटवू शकतो आणि ओव्हरलोड आपण हटवल्याच्या नंतर आपले चॅनेल नंतर मॉनिटाईज सुद्धा होणार, आपल्या चॅनेलवर आपण कमाई सुद्धा करू शकतो. तर याबद्दलच मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. आपले चॅनेल ओव्हरलोड झाल्याच्या नंतर ते ओव्हरलोड आपण कशा प्रकारे हटवले पाहिजे, जेणेकरून आपले चॅनेल मॉनिटाईज झाले पाहिजे आणि आपले चॅनेल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर आपण त्यावर पैसे सुद्धा नंतर कमवू शकतो. तर मित्रांनो, आपले चॅनेल ओव्हरलोड झाले किंवा नाही हे आपण कुठे बघू शकतो, ते बघितल्याच्या नंतर आपले चॅनेल नंतर मॉनिटाईज होते किंवा नाही हेही आपल्या लक्षात येईल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आपण सुरू करू. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक माझी रिक्वेस्ट आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनलवर पहिल्या वेळेस जर आला असाल तर चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब सुद्धा जरूर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बाजूला माझ्या मोबाईलला स्क्रीन रेकॉर्डिंग मी चालू केलं आहे. तर सुरुवातीला आणि याच ठिकाणी मी सांगणार आहे की आपले चॅनेल ओव्हरलोड झाले आहे किंवा नाही. तर सुरुवातीला YT स्टुडिओ आपण ओपन करूया. YT स्टुडिओ ओपन केल्याच्या नंतर खालच्या साईडला 3-4 ऑप्शन आहे. डॅशबोर्ड, कॉन्टॅक्ट, अनालिस्ट, कम्युनिटी. तर त्या ठिकाणी वर आपल्याला क्लिक करायचं आहे. वर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल आणि अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळाल्याच्या नंतर वरच्या साईडनं एक कंटेंटचं ऑप्शन असेल, त्यावर सुद्धा आपण नंतर क्लिक करूया आणि कंटेंटच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारे मोबाईलचा इंटरफेस पाहायला मिळेल. तर मित्रांनो, येथेच आपल्याला कळेल, याच ठिकाणी आपल्याला कळेल की आपले चॅनेल ओव्हरलोड झाले आहे किंवा नाही. तर या ठिकाणी खाली चला, थोडं कंटेंटवर क्लिक केल्याच्या खाली आल्याच्या नंतर व्ह्यूज ऑप्शन आपल्याला दिसेल. तर मित्रांनो, व्ह्यूजचा जो ॲरो जो आहे तो डाऊन झालेला आहे आणि त्याच्या खाली काळ्या अक्षरात लिहून आलेला आहे. तर मित्रांनो, व्ह्यूजचा ॲरो जेव्हा डाऊन होतो तेव्हा आपले चॅनेल ओव्हरलोड झालेले आहे. त्यानंतर पुढे स्क्रोल करूया. इम्प्रेशन सुद्धा बघा या ठिकाणी. तर इम्प्रेशन सुद्धा या ठिकाणी झालेले, त्याचा सुद्धा ॲरो डाऊन झालेला आहे आणि खाली लिहून आलेलं आहे की ते लिहिलेले सुद्धा ब्लॅक अक्षरात लिहून आलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी व्ह्यूजचा ॲरो जर ग्रीन असेल आणि त्या ठिकाणी खाली जर ग्रीन लिहून आलेले असेल तर आपण समजायचं की आपले चॅनेल ओव्हरलोड झाले नाही.
आणि जर ब्लॅक मध्ये असेल आणि ॲरो जर व्ह्यूचा खाली असेल, इम्प्रेशनचा ॲरो जर खाली असेल, तर आपण समजून घ्यायचं मित्रांनो की आपले चॅनेल ओव्हरलोड झालेले आहे. आणि ओव्हरलोड झाल्यामुळे आपल्या चॅनेलवर ना व्ह्यूज जास्त येणार, ना आपले चॅनेल मॉनिटाईज होणार. तर मित्रांनो या ठिकाणी मी एक दुसरे चॅनेल माझे तुम्हाला दाखवतो की ह्या चॅनेलवर माझा, त्याचप्रमाणे आपण जाऊया ॲनालिटिक्सवर जाऊया, परत कॉन्टेंटवर क्लिक करूया आणि कॉन्टेंटवर क्लिक केल्याच्या नंतर खाली व्ह्यूचा ऑप्शन येते. तर या ठिकाणी हा माझा ॲरो जो आहे व्ह्यूचा तो ग्रीन कलर मध्ये आहे आणि वरच्या साईडला ॲरो आहे आणि खालच्या साईडला ग्रीन मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे हे माझे चॅनेल जे आहे ते ओव्हरलोड झालेले नाही. यावर व्ह्यूज सुद्धा चांगले येतात आणि सबस्क्राईब सुद्धा चांगले येतात. दोन चुकामुळे किंवा दोन कारणामुळे आपले चॅनेल ओव्हरलोड होऊ शकते. तर पहिलं कारण म्हणजे आपण रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही. आज एक व्हिडिओ टाकला, 4 दिवसांनी टाकला, 4 दिवसांनी टाकल्याच्या नंतर पुन्हा 8 दिवसांनी टाकला. अशा प्रकारे आपण रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही. त्यामुळे आपले चॅनेल ओव्हरलोड होऊ शकते. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा डेली व्हिडिओ जर टाकत नसाल तर तुम्ही सुद्धा चेक करू शकता आपल्या चॅनलला की आपले चॅनेल ओव्हरलोड तर झाले नाही ना. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवून टाकतो आणि त्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नाही तरी सुद्धा आपण व्हिडिओ टाकतच असतो आणि आपण कुठलाही व्हिडिओ बनवून टाकतो. समजा की माझे टेक चॅनल आहे, तर या टेक चॅनलवर खाली टेक कॅटेगरीचेच व्हिडिओ टाकायला पाहिजे. तर तुम्ही काय करता, तुमचा कॉमेडीचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ब्लॉग टाकणार, मिक्स कॉन्टेंट टाकणार. अशा प्रकारे जर टाकले तर मित्रांनो आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज येणार नाहीत आणि हळूहळू आपले सबस्क्रायबर सुद्धा कमी होतील. तर तुमच्या चॅनलवर मित्रांनो असे होते की व्हिडिओ जास्त असतात आणि सबस्क्राईबची संख्या कमी असते. म्हणजे आपण काय करतो, कुठला ना कसा व्हिडिओ बनवून टाकत असतो आणि त्यामुळे त्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नाही. कुठल्या तरी एका निचवर आपण काम करत नाही, कुठल्या तरी एका कॅटेगरीवर आपण काम करत नाही आणि त्यामुळे आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही आणि नंतर आपले चॅनेल ओव्हरलोड होते आणि ओव्हरलोड झाल्यामुळे त्याचा ॲरो हा ब्लॅक मध्ये येतो आणि तो खालच्या साईडने डाऊन झालेला पाहायला. तुमचे जर कॉमेडीचे चॅनल असेल तर तुम्ही कॉमेडीचेच व्हिडिओ त्या ठिकाणी टाकले पाहिजे. तुम्ही जर टेकचे व्हिडिओ त्या ठिकाणी टाकले तर तुमचे कॉमेडीवाले व्ह्यूवर जे आहे तो टेकचा व्हिडिओ बघणार नाही. तर या ठिकाणी माझे चॅनल हे टेकचे आणि टेकचेच मी या ठिकाणी व्हिडिओ टाकतो म्हणून माझ्या चॅनलवर व्ह्यूज सुद्धा येतात. बरेच लोक मिक्स कॉन्टेंट टाकतात, म्हणजेच कॉमेडीचा एखाद्या वेळेस व्हिडिओ टाकायचा, त्यानंतर एखादा ब्लॉग बनवून टाकायचा, त्यानंतर एखादी रेसिपी टाकायची, नंतर माझा एखादा टेकचा व्हिडिओ टाकायचा. असे मिक्स कॉन्टेंट मित्रांनो आपण जर आपल्या व्हिडिओवर टाकले, आपल्या चॅनलवर जर टाकले तर यूट्यूब सुद्धा कन्फ्यूज होते की यांचा व्हिडिओ कोणत्या व्ह्यूअर्सकडे पाठवला पाहिजे. कारण यूट्यूबला आपण आपला एकाच कॅटेगरीचे व्हिडिओ जेव्हा बनवतो तेव्हा यूट्यूबच्या लोकांकडे तो व्हिडिओ पाठवत असते. परंतु या ठिकाणी आपण मिक्स व्हिडिओ टाकल्यामुळे मित्रांनो यूट्यूब सुद्धा कन्फ्यूज होते आणि तो व्हिडिओ कोणत्या व्ह्यूअर्सकडे पाठवला पाहिजे यूट्यूबला सुद्धा कळत नाही आणि त्यामुळे आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज कमी येतात. तर मित्रांनो यासाठी आपण काय काम केले पाहिजे, आपण खूप मेहनतीने काम केले पाहिजे, कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे, रेग्युलर व्हिडिओ टाकले पाहिजे आणि एकाच निचे एकाच कॅटेगरीचे व्हिडिओ आपण टाकले पाहिजे, रेग्युलर व्हिडिओ टाकले पाहिजे. म्हणजे हळूहळू आपल्या चॅनलवर व्ह्यूज येणार आणि व्ह्यूज आल्याच्या नंतर आपले चॅनल ग्रो होत जाणार आणि ज्या ठिकाणी ब्लॅक ॲरो जो आहे तो हळूहळू ग्रीन होणार आणि त्याचा ॲरो जो आहे तो वरच्या साईडला आपल्याला पाहायला दिसेल. तर मित्रांनो जास्तीत जास्त आपल्याला मेहनत करावी लागेल, रेग्युलर व्हिडिओ टाकावे लागतील मित्रांनो आणि पुढे जेव्हा आपला व्हिडिओ व्हायरल होईल, आपल्या चॅनलवर व्ह्यूज येईल आणि जेव्हा आपण यूट्यूबचा जो क्रायटेरिया जो पूर्ण करू तेव्हा नंतर आपले चॅनेल सुद्धा मॉनिटाईज होईल आणि आपले चॅनेल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर आपण सुद्धा नंतर यूट्यूबवर पैसे कमवू शकतो. म्हणून त्यासाठी मित्रांनो आपण रेग्युलर व्हिडिओ टाका, आपल्या चॅनलला ओव्हरलोड होऊ देऊ नका. एकाच निचवर काम करत राहा, एकाच कॅटेगरीचे व्हिडिओ टाकत राहा जेणेकरून आपला व्हिडिओ आपले चॅनेल ओव्हरलोड होणार नाही. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
जर नॉलेजेबल वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.